गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज मी नाश्त्यामध्ये बनवत आहे पोहे। मी तर काही पोहे खात नाही। आहो समर्थ आणि लाडूसाठी बनवत आहे पोहे। बनवून मला परत जेवणाचा डबा पण बनवायचा आहे। समर्थला स्कूलला जायचं आहे ना लवकरच, त्यामुळं फास्ट आवरायला घेतलं। आणि मी पोहे ना लोखंडाच्या कढईमध्ये बनवते आणि भिजवते पण ह्या पद्धतीनं। तर मी ते विचारत होते की पोहे कोण कोण खाणार आहे, अगोदर विचारून घेतले आणि मगच मी भिजवते। शिल्लक राहिलं तर मग मला खावं लागतं म्हणून। तर जिरे मोहरी टाकली, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर। घराघरात पोहे बनतातच, एवढी काही विशेष रेसिपी नाही, पण मी आता डेली रुटीन दाखवते म्हणल्यावर ना मी काय बनवते हे सगळं दाखवलंच पाहिजे। आणि कच्चे शेंगदाणे घातले, माझ्याकडे भाजलेली शेंगदाणे आता सध्या नव्हती शिल्लक, त्यामुळे पटकन कच्चे शेंगदाणे घातले। छान अशी फोडणी तळायला लागली, मग त्यामध्ये टाकले हळद, चवीपुरतं मीठ। काही भागामध्ये यामध्ये साखर टाकतात बरं का, पश्चिम महाराष्ट्रात, पण मला आवडत नाही कारण मी आहे मराठवाड्याची, लातूरची, त्यामुळं। आणि आता मी यामध्ये हे पण सांगते की माझं सासर कुठं आहे। तर माझं माहेर आहे लातूर आणि सासर आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका। मस्त अशी इथं पोहे खालीवर मिक्स करून घ्यायचं। आणि मी मुलांसाठी ना आवर्जून लोखंडी कढई, लोखंडी तवा वापरते, तुम्हीही वापरा, खूप छान असते। आणि आहोने ना काल आमच्या गावातला बाजार होता, तिथं खारीबुंदी आणि शेव खूप फेमस आहे, तर येताना पोरांसाठी शेव आणि खारीबुंदी घेऊन आलेले होते, तर तेच त्यांना दिलं। आहो इथं नाश्ता करतायत, त्यानंतर पोरही उठून आली आणि